पहाटेची दिनचर्या आज मी तुमच्याशी शेअर करते. तर पहाटे उठण्याचे खूप सारे फायदे आहेत. पहाटे उठल्यामुळे एकतर आपली सगळी कामं पटापट उरकली जातात आणि उरलेला जो वेळ असतो तो वेळ आपण आपल्या इतर कामासाठी देऊ शकतो. तेच जर आपण उशिरा जर उठलो तर सगळीच कामं पुढे ढकलली जातात आणि पूर्ण दिवस आळसामध्ये जातो. तर इथे ना 5:20 घड्याळामध्ये झालेली आणि बाहेर बघितलं तर कोणीच उठलं नव्हतं. किचनमध्ये आले, पीठ वगैरे मळून घेतलं आणि पलीकडच्या गॅसवरती भाजी टाकलेली आहे मी शिजत. कुकरच लावला डायरेक्ट, कारण की कसं आहे कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये भाजी तयार होते. जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये भाजी शिजून तयार होते. त्याच्यामुळे पहाटेच्या वेळेस कुकर खूप फायदेशीर आहे. तर इकडे सगळं माझी भाजी चपाती सगळं झालं. अंघोळ वगैरे करून मी किचनमध्ये आले. सगळं किचन आवरलं होतं आणि खिडकीवरती थोडासा पसारा होता. तो सगळा पुन्हा मी आवरून घेतला. आता खिडकीवरती सारखाच तो पसारा दिसतोय, कारण की ना माझी मशीन जी आहे वॉशिंग मशीन ती किचनमध्ये आहे. त्याच्यामुळे ना सर्फ वगैरे वापरून तो डब्बा ना मी खिडकीवर ठेवते आणि लक्षात राहत नाही पुन्हा त्याच्या जागी ठेवायचं. तर असो, इथे बाजूचं जे काउंटर आहे ते थोडंसं क्लीन करते. डब्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे तुकडे होते ते टाकून दिले आणि हे जे कपडे होते कपड्यांच्या घड्या घातल्या. तर जवळपास ना 3 तासामध्ये माझं सगळं काम होऊन जातं आणि 9:30च्या पुढे माझा क्लास सुरू होतो. तर असे आहेत पहाटे लवकर उठण्याचे फायदे. सकाळी उठल्यानंतर मी कोमट पाणी पिते आणि थोडंसं स्वतःसाठी योगा किंवा मग झुंबा, स्ट्रेचिंग असं काहीतरी थोडंसं वर्कआउट करते. तर वर्कआउट केल्याने आपला पूर्ण दिवस असा एकदम प्रसन्न वगैरे जातो. छान असं एनर्जेटिक वाटतो. तर असं रुटीन पहाटेचं खूप फायदेशीर आहे. तुम्ही देखील ठेवा. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.